वाल्मिक कराड जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे। खरं तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे। भरला वाल्मिक कराड मुक्कामाला होता असं आम्ही सांगितलं होतं। त्याच्यामध्ये दिंडोरीचे जे प्रमुख आहेत अण्णा मोरे म्हणजे श्रीराम मोरे जे मठाधिपती आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही आरोप केले होते, कारण आमच्याकडे पुरावे आहेत। अनेक महिलांचे जे काही व्हिडिओ ऑडिओ आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। ते त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती जेलमध्ये मिळते। बीड जिल्ह्यातून अनेक आम्हाला फोन येतात की वाल्मिक कराडला तिथं फोन देण्यात येतो, अगदी जवळच्या लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो। अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉलवर जी आहे ती माहिती देणारे कॉल येतात। आजची जी घटना आहे गीते आणि वाल्मिक कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे, परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिक कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासन का झोपा काढतंय का? याच्या आधी पोलिसांवर आरोप झालेत बीडच्या, आता जेल प्रशासनावर आरोप होत आहेत। म्हणजे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आता महादेव गीते आणि त्यांच्या टोळीला हर्सुल जेलमध्ये रवानगी केली। खरं तर ही रवानगी वाल्मिक कराड हे सुदर्शन गुलेची व्हायला पाहिजे, पण वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला व्हीआयपी ट्रीटमेंट दुसऱ्या जेलमध्ये देता येणार नाही, म्हणून त्यांना बीड कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे। मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने ही निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे, तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीनं बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथं आणावे। कारागृहामध्ये महादेव गीते आणि त्याच्या 4 साथीदारांची रवानगी करण्यात आली त्यावेळेस महादेव गीतेने वक्तव्य केलेलं आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आणि सीसीटीव्ही पडताळण्याची मागणी महादेव गीतेकडून करण्यात आली। महादेव गीतेने जर सांगितलं असेल की तिथे वाल्मिक कराडकडूनच आम्हाला मारहाण झाली आहे, तर सीसीटीव्ही न्यायालयात जे आहेत ते तिथले हजर करणं जेल प्रशासनाने गरजेचं आहे। आणि अशी जर मारहाण झाली असेल म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग होती ती बाहेर लोकांना मारहाण करत होती, खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवत होती, अनेक जणांच्या हत्या त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं। आता जेलमध्ये सुद्धा तेच त्या गोष्टी करतायत। तर मला वाटतं की याच्यामध्ये एक सत्यता पडताळावी आणि वाल्मिक कराड आणि ही जी त्याची टोळी आहे, जे कोणी आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातले जेलमध्ये आहेत त्यांना विदर्भ असेल किंवा मराठवाडा इथं कुठल्याही जेलमध्ये न ठेवता मुंबईच्या जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात यावी। बबन गीते आहे या मारहाण झाल्यानंतर त्याची एक पोस्ट व्हायरल होती, तो देखील आरोपी आहे। पोलिसांना सापडत नाही, मात्र समाज माध्यमावर पोस्ट व्हायरल होती की अंदर म्हणजे आतमध्ये असल्यावर मरणा मारणा सबकीच मारला, अशा प्रकारची एक पोस्ट व्हायरल होती। बबन गीते असो किंवा वाल्मिक कराड असो, या गुंडांच्या टोळ्या संपवण्याचं काम आता गृहमंत्र्यांचं आहे। आरोपी सापडत नाही आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, म्हणजे गृह खात्याचं पोलिसांचं अपयश आहे। आणि अशा पद्धतीनं धमक्या देणं किंवा आम्ही फार काही करतोय म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर बबन गीते करत असेल तर तातडीनं शोधा आणि आतमध्ये जे आहे ते जेलमध्ये त्याला टाका। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ज्या आहेत त्यांनी एक मोठा दावा केलेला आहे की संतोष देशमुखांना अनैतिक प्रकरणात फसवण्यासाठी कराड गँगने एक महिलेला तयार केलं होतं आणि त्या महिलेची आता 8 दिवसापूर्वी हत्या झाली, अशा प्रकारचा दावा अंजली दमानिया यांनी केला। मध्यंतरी कळंबच्या एका महिलेला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जबाबाला बोलवलं होतं। आता असं समजतंय की त्या महिलेची हत्या झाली, म्हणजे कुठलेही साक्षीदार कुठलेही जबाब जे घेतले गेले त्या साक्षीदारांवर डायरेक्ट जे आहे ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। तुम्ही जर पुढे आलात तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू, तुमचा जो आहे तो आवाज बंद करू। या महिलेची जर हत्या झाली असेल तर या बाबतीत सुद्धा या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं। परंतु जे कोणी साक्षीदार आहेत, जे या प्रकरणात आहेत, ज्यांचे जबाब झालेत त्यांनाही पोलीस संरक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने ही केस शेवटपर्यंत जाईल, या आरोपींना सजा होईल। नाहीतर अशा पद्धतीच्या जर हत्या व्हायला लागल्या, साक्षीदारच फुटायला लागले किंवा अशा त्यांना मारहाण व्हायला लागली तर ही केस जी आहे ती शेवटपर्यंत यांना जे आहे ते गुन्हेगारी म्हणून जी काही फाशीची शिक्षेची आपण मागणी करतोय ती त्यांना होईल का नाही अशी मग शंका मनामध्ये येते। दिंडोरीच्या गुरुपीठामध्ये 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड मुक्कामाला होता असं आम्ही सांगितलं होतं। त्याच्यामध्ये दिंडोरीचे जे प्रमुख आहेत अण्णा मोरे म्हणजे श्रीराम मोरे जे मठाधिपती आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही आरोप केले होते, कारण आमच्याकडे पुरावे आहेत। अनेक महिलांचे जे काही व्हिडिओ ऑडिओ आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे प्रकरण दाबण्यासाठी अजून तर पोलिसांनी त्यांची अण्णा मोरे त्यांच्या मुलांची त्या गुरुपीठाची काहीच चौकशी केली नाही। त्याला तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती। अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना सह आरोपी करा अशी आम्ही मागणी केली होती
आणि आता मात्र अण्णा मोरेंनीच या प्रकरणात मी आवाज उठवू नये म्हणून मला 50 कोटीच्या बदनामीच्या दाव्याची नोटीस जी आहे ती एका वकिलामार्फत पाठवली आहे. आणि पुढचा भाग असा आहे की ज्या वकिलाने मला नोटीस पाठवली आहे ते वकील जे आहे ते धनंजय मुंडेंचे वकील आहेत. म्हणजे धनंजय मुंडेंची जी लिंक आहे ती अण्णा मोरेंपर्यंत आहे. वाल्मिक कराड सुद्धा अण्णा मोरेंच्या गुरुपीठामध्ये जो आहे तो मुक्कामाला होता. म्हणून मला वाटतं की असल्या बदनामीच्या नोटीसीला मी नाही घाबरत. खरोखरच अण्णा मोरे देवाचे आणि स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे. अण्णा मोरेंची जर बाजू खरोखरच बरोबर असेल ना तर त्यांनी अक्कलकोटच्या स्वामींच्या समोर यावं. मी तिथे येते, पुरावे घेऊन येते आणि ते खोटे आहेत म्हणून सांगावं. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. अनेक महिलांवर त्यांनी अत्याचार केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही जे आहे ते नाशिकचे सीपी डीजी यांनाही नोटीस पाठवली. परंतु कुठलेही पोलीस प्रशासन या मोरेंवर कारवाई करायला तयार नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या जवळचे असल्यामुळे मोरेंवर कारवाई होत नाही. हो हो, महिलांवर अत्याचार केलेले काही व्हिडिओ, अगदी सेक्स व्हिडिओ सुद्धा अण्णा मोरे आलेले आहेत. ज्या महिला आमच्याकडे आलेल्या होत्या, मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या घरी त्यांचे काही भक्त जाऊन त्यांना धमक्या देणं, घराच्या बाहेर न पडणं, तुम्ही जर परत आवाज उठवला तर तुमच्या परिवाराला मारून टाकतो, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्यामुळे त्या महिला अजूनही पुण्यात आल्या नाही. त्या महिलांना घेऊन माझी पत्रकार परिषद मी जे आहे ते घेणार होते. परंतु त्या जरी नाही आल्या तरी आम्ही या प्रकरणात माघार घेणार नाही. देवाचे भक्त असाल तर तुम्ही बदनामीचा दावा जो आहे 2 रुपये 3 रुपये 100 रुपयाचा दावा दाखल करायचा. हे पैशांचे भक्त आहेत म्हणून 50 कोटीचा दावा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल करण्याची बदनामीची नोटीस पाठवताय. आम्ही असलेलं घाबरत नाही. जे काही सत्य आहे ते पुराव्यानुसार घेऊन जे आहे ते नाशिकला येणार आणि पुरावे सुद्धा लवकरच मी बाहेर देणार आहे. असं सांगितलं मुलं माझे तर बायको माझी नाही. कोडगीचं प्रकरण होतं. करुणा मुंडेंचं, धनंजय मुंडेंच्या वकिलांनी असा दावा केला की मुलं धनंजय मुंडेंचे आहेत मात्र त्यांचं लग्न झालं. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघंही पती पत्नी आहेत. करुणा मुंडे अनेक वेळा आमच्याकडेही ऑफिसला आलेल्या आहेत. करुणा मुंडेंकडे सगळे पुरावे आहेत. करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आता करुणा मुंडेंपासून झालेली मुलं जी आहेत ती माझी आहेत असं जे आहे ते धनंजय मुंडे सांगतात. परंतु प्रतिज्ञापत्रामध्ये करुणा मुंडेंचा उल्लेख पत्नी म्हणून त्यांनी केलेला नाहीये. म्हणूनच ते सांगतात की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो, कारण त्यांची आमदारकी जाईल आणि म्हणूनच त्या मुलांना तुम्ही स्वीकारता पण त्या पत्नीला अनेक वर्ष साथ जी आहे ते करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिलेली आहे. परंतु त्यांना ते नाकारत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. करुणा मुंडेंना जे आहे ते सन्मानाने धनंजय मुंडेंनी स्वीकारणं गरजेचं आहे, जसं मुलांना स्वीकारलं. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचा कौटुंबिक वाद आहे तो बाहेर येण्यापेक्षा त्यांनी तो तिथल्या तिथं मिटवणं गरजेचं आहे.